लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपल्याला तर माहीतच आहे, की पार्थला लग्न करायचं नव्हतं. तरी देखील धनंजय आणि शारदा त्याला लग्न करायला लावतायत, ते पण काव्याशी आणि ही गोष्ट त्याला अजिबात पटलेली नाहीये. पण आता आपल्या आई-वडिलांचं आपल्याला ऐकावं लागणार, कारण परिस्थितीच तशी आहे. त्यामुळं हतबल झालेला पार्थ आता काव्याशी लग्न करायला तयार झालेला आहे. पण नक्की काव्य आपल्याशी लग्न करायला तयार आहे का? असा मात्र प्रश्न त्याला पडलेला आहे. तर इकडे दीपक आता बळजबरीनं नंदिनीशी लग्न करत असतो, ते देखील आपल्याला माहिती आहे. अक्षरशः त्याने नंदिनीला एका झाडाला बांधलेलं असतं आणि झाडाला बांधून जबरदस्तीनं तो तिला मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न देखील करत असतो. नंदिनी त्याला विनवणी करते, त्याला सांगते, की असं लग्न करून उपयोग नसतो. लग्नासाठी प्रेम असलं पाहिजे. जेव्हा तिच्या मदतीला आलेला असतो, त्याला देखील त्याने बेशुद्ध पाडलेलं असतं आणि आता परिस्थिती सगळी दुश्मनांच्या हातात गेलेली असते. इकडं दीपक त्याच्या मित्राला फोन करून बोलवत असतो, की लवकरात लवकर सगळं साहित्य घेऊन ये. नंदिनीला बिचारीला बांधून ठेवलेलं असतं, त्यामुळे ती हतबल होऊन फक्त सर्व काही गोष्टी सहन करत असते. इकडे पार्थ देखील हतबल झाला आहे आणि तो आता काव्याकडे आलेला आहे. काव्याला नक्की आपल्याविषयी काय वाटतंय हे त्याला विचारायचंय. कारण काव्या एक स्वतंत्र मुलगी आहे. तिचे काही स्वप्न असू शकतात. कदाचित ती कोणावर तरी प्रेम देखील करत असू शकते. त्यामुळं आपण तिला खुल्या मनानं विचारणं गरजेचं आहे, असं त्याला वाटतं. हे लग्न आहे, हे काय भावला-भावलीचा खेळ नाहीये. त्यामुळं तिच्या मनाची नक्की काय परिस्थिती आहे, तिला आपल्याशी लग्न करू वाटतंय की नाही, हे विचारायला तो आलेला आहे. त्याला माहिती आहे की काव्याला आपल्याविषयी काहीच वाटत नाही आणि तो काव्याला विचारतो, "तुम्हाला माझ्याशी लग्न करू वाटतंय का?" काव्याला आता काय बोलावं तेच कळत नाही. त्याचबरोबर त्याने प्रश्न विचारला आहे, की "तुमचं कोणावर प्रेम आहे का?" प्रेम ह्या शब्द ऐकल्याबरोबर तिला आठवतो तो म्हणजे जिवा. ज्याच्यावरती जीवापाड प्रेम करत आहे आणि ज्याच्यासाठी ती जीवसुद्धा देऊ शकते, असा जिवा आत्ता तिच्या नजरेपासून खूप दूर आहे आणि आता तिचं लग्न लावलं जातंय ते म्हणजे पार्थशी. आणि तिला आता हे लग्न करण्याची तर अजिबात इच्छा नाहीये. तरी देखील पार्थने तिला विचारलंय, की "तुमचं खरोखर कोणावर प्रेम आहे का?" अक्षरशः तिच्या नरड्यापर्यंत गोष्ट आलेली आहे, की माझं प्रेम जीवावर आहे असं याला सांगून टाकावं. इकडे नंदिनी अजूनही परिस्थितीशी दोन हात करत आहे आणि दीपक तिला बळजबरीनं जेव्हा मंगळसूत्र घालत असतो, तेव्हा दैवी चमत्कारानेच जीवा पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे. तो आता नुसता उभारलेलाच नाहीये, तर त्याला प्रचंड राग आलेला आहे. त्याला समजलंय, की दीपकनं नक्की काय केलेलं आहे ते. आणि मग दीपक आणि त्याच्या मित्राची यथेच्छ धुलाई त्याने सुरू केलेली आहे. लाथा-बुक्क्याने त्यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे आणि नंदिनीला झाडाचं सोडून त्याने पटकन तिला गाडीमध्ये बसवून तो आता लग्नासाठी चाललेला आहे. तो म्हणतोय, की आपल्याला लग्न मांडवात पटकन पोहोचणं गरजेचं आहे. तिकडं काय परिस्थिती झाली असेल काय माहिती. नंदिनी आता जीवाला सांगते, की याने फेक व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि तो व्हिडिओ देखील त्याने पाठवला असणार आहे. त्यामुळे आता तिकडं काय चाललं असेल काय माहिती. इकडे पार्थ काव्याशी बोलत आहे आणि तो तिला म्हणत आहे, की अजूनही वेळ आहे. तुमचं मत नक्की काय आहे ते मला सांगा. बळजबरीनं तुमच्याशी लग्न करण्याची माझी देखील इच्छा नाहीये. खरं तर माझी लग्नाचीच इच्छा नाहीये, पण आता ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे, की हे लोक अगदी मूर्खपणा करत आहेत. कोणाचं प्रेम आहे ते देखील पाहण्याची त्यांची इच्छा नाहीये. त्यांची इज्जतच फक्त त्यांना प्यारी झालेली आहे आणि त्यामुळं मला तुमचं मत विचारणं खूप गरजेचं आहे. आणि तेवढ्यात जिवा आणि नंदिनी लग्नापर्यंत पोहोचलेल्या आहेत. नंदिनी आणि जिवा जेव्हा येऊन पाहतात, तेव्हा त्यांना दिसतं, की आता लग्न मांडवामध्ये पार्थ आणि काव्याचं लग्न लावलं जात आहे आणि ते खूपच चिडलेले आहेत. तेथेच मंत्री भोसले देखील असतात आणि त्यांनीच हा सगळा घाट घातलेला असतो. अगदी चुकीच्या जोड्या त्यांनी लावून टाकलेल्या असतात आणि चुकीच्या जोडीचंच ते लग्न लावत असतात. तेव्हा नंदिनी मात्र संतापते, चिडते आणि अक्षरशः त्यांच्या अंगावर जाऊन म्हणते, "हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा." भोसले चिडतात आणि म्हणतात, की "आत्ता तू आली आहे का? आता हे लग्न अजिबात थांबणार नाही." तेव्हा ती चिडते आणि म्हणते, की "मी हे लग्न अजिबात होऊ देणार नाहीये. कारण माझं प्रेम आहे पार्थवर." आणि पार्थ जेव्हा हे ऐकतो, तेव्हा तो देखील ताडकन त्या लग्नातून उठलेला आहे. पुन्हा एकदा लग्न थांबले म्हणल्यानंतर पुन्हा एकदा मंत्री भोसले चिडतात आणि म्हणतात, "नक्की इथं चाललंय तरी काय? तुम्हाला हे लग्न होऊ द्यायचं आहे की नाही? का आमच्या गावाची इज्जत तुम्हाला वेशीवर टांगायची आहे?"
कसं तरी आत्ता आम्ही हे लग्न जुळवून आणलं होतं आणि तू हे लग्न मोडायला लागलेले आहेस. जेव्हा तुझं लग्न त्याच्याबरोबर होत होतं, तेव्हा तर तू पळून गेली होतीस आणि तू दुसऱ्याबरोबर पळून गेलेली होतीस. त्याचा व्हिडिओ देखील आम्ही पाहिलेला आहे. तेव्हा नंदिनी सांगते, की ते सगळं खोटं आहे. तो व्हिडिओ देखील खोटा आहे. आत्ताच्या आत्ता हे लग्न तुम्हाला थांबवावंच लागणार आहे. कारण हे लग्न त्या दोघांच्याही मनाच्या विरुद्ध होत आहे, हे मला चांगलंच माहीत आहे. तरी देखील मंत्री भोसले ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात, की आता या गोष्टीला खूपच उशीर झालाय. ते दोघं देखील या लग्नासाठी तयार आहेत. आता ते एकमेकाला मंगळसूत्र घालतील आणि त्यांचं लग्न देखील पार पडेल. नंदिनी मात्र चिडते, अक्षरशः रडते आणि सांगते, की माझ्यावर काय परिस्थिती झालेली आहे तुम्हाला माहिती नाहीये. मी गौरी हार पूजन करत होते, तेव्हा दीपक पाठीमागून आला आणि दीपकने मला बेशुद्ध पाडलं आणि तो मला या लग्न मांडवातून घेऊन गेला. हे जेव्हा धनंजयला समजतं, तेव्हा त्याला कळतं, की नक्की काय परिस्थिती झालेली आहे ते. त्याला कॉन्फिडन्स असतोच, की माझी मुलगी कधीही लग्न मांडवातून पळून जाणार नाही. नक्कीच तिच्यावर काहीतरी वाईट वेळ आलेली आहे. आता गावचे लोकं पुन्हा एकदा दंगा करायला लागतात. आता हे लग्न होणार आहे की नाही ते तरी सांगा, असा ते आरडा करायला लागतात. नंदिनी त्यांना सांगत असते, की माझं जे काही झालंय ते त्या दीपकमुळं झालेलं आहे आणि त्यामुळं त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे. हे जर का लग्न होणार असेल तर ते फक्त माझं आणि पार्थचंच होणार आहे. दुसऱ्या कोणाशीही लग्न मी होऊ देणार नाही, असं देखील ती स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मंत्री भोसले म्हणतात, "दीपकनं तुला पळवून नेलं याचा अर्थ तुमच्याच घरातील एखादी व्यक्ती यामध्ये सहभागी असू शकते." आता धनंजय आणि विक्रम यांना कळलेलं असतं, की ती व्यक्ती ही वसुंधरा असू शकते. कारण विक्रमला माहिती आहे, की वसुंधरा एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते. आणि त्याचबरोबर नंदिनीने सर्वांना सांगितलेलं आहे, की माझा जो व्हिडिओ दीपकने पाठवलेला होता, तो व्हिडिओ पूर्णपणे फेक होता. मी असं कधीच बोललेलं नाहीये, की माझं पार्थवर प्रेम नाहीये. मी आता या सर्व लोकांच्या समोर लग्न मांडवात सांगते, की माझं फक्त आणि फक्त पार्थवरच प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर फक्त त्याच्याशीच करणार आहे. जेव्हा नंदिनी असं बोलते, तेव्हा सर्वांना समजलंय, की नंदिनीबरोबर नक्की काय झालेलं आहे. सर्वांना आत्तापर्यंत असं वाटत असतं, की नंदिनी स्वतःहून पळून गेलेली आहे, पण नंदिनीला कोणीतरी पळवून नेलेलं आहे हे ऐकल्यावर आता पार्थने देखील ते लग्न मोडायचं ठरवलंय. पार्थ जेव्हा हातामध्ये मंगळसूत्र घेऊन उभा असतो, ते मंगळसूत्र आता त्याने खाली ठेवलेलं असतं आणि तो नंदिनीच्या जवळ गेलेला असतो. त्याला समजतं, की नंदिनी आपल्यावर जीवापाड प्रेम करते, पण दीपकनं मोठा घोळ केलेला आहे. आता गावातील लोकंसुद्धा म्हणतात, की जर का या दोघांचं प्रेम असेल, तर लग्न देखील त्या दोघांचंच लावलं पाहिजे. मंत्री भोसलेसुद्धा आता तोंडावर पडलेला असतो. पण त्याला समजलेलं असतं, की आता आपण विरोध करण्यात काहीच अर्थ नाहीये आणि तेवढ्यात आरुषी देखील तेथेच असते. ती बोलायला सुरुवात करते. आरुषी सांगते, की जो जीवा आहे ना, त्याचं प्रेम काव्यावर आहे आणि हे ऐकल्यावर तर पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला समजतं, की आपण किती मोठी चूक करायला लागलो होतो. आपण जीवाचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिच्याशी लग्न करायला लागलो होतो. आपण जर का हे लग्न केलं असतं, तर मोठी घोडचूक झाली असती, हे देखील त्याला समजलेलं आहे. आरुषीनं सर्वांना सांगितलंय, की काव्याच्या मोबाईलमध्ये जो जीविका नावानं नंबर सेव्ह आहे, तो जीवाचा आहे आणि तिचं त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे. आता काव्या देखील रडायला लागलेली असते. कारण काव्याला समजलेलं असतं, की आपण त्याच्यावर इतकं जीवापाड प्रेम करतोय, तो व्यक्ती आपल्या समोर आहे आणि आपल्याला दबावाखाली पार्थशी लग्न करावं लागत होतं. पण आरुषीने अगदी वेळेवर ही गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आणून दिलेली असते, की काव्याचं प्रेम आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त जीवावर आणि त्यामुळं काव्या आणि जीवा यांचंच लग्न व्हायला पाहिजे. म्हणजेच पार्थ आणि नंदिनी या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे. त्याचबरोबर काव्या आणि जीवा यांचं लग्न व्हायला पाहिजे. आता मंत्री भोसले यांना कळलेलं असतं, की यामध्ये नक्की काय झालेलं आहे. त्यांच्या हेही लक्षात आलेलं असतं, की नंदिनीचं प्रेम पार्थवर आहे, तरी देखील जाणीवपूर्वक तिचं कुणीतरी अपहरण केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्याच घरातील एखादा व्यक्ती असेल, हे देखील आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं. मंत्री भोसले म्हणतात, "जर का या सर्वांचं, या दोघांचं एकमेकावर प्रेम असेल, तर या दोघांचंच लग्न व्हायला पाहिजे. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो, की आमच्या गावामधून वरात अशी जायला नाही पाहिजे. त्यामुळं हे लग्न होणार. आता जीवाचं काव्याशी लग्न होणार, तर पार्थचं नंदिनीशी लग्न होणार, असं देखील त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं. त्याचबरोबर तुमच्याच घरातील एखादी व्यक्ती ही नंदिनीला पळवून न्यायला जबाबदार असेल, असं देखील त्यांनी सुचवलेलं असतं. तेव्हा विक्रमला पटकन लक्षात येतं, की ती व्यक्ती म्हणजे वसुंधराच आहे.
आता विक्रमचा राग अगदी अनावर झालेला असतो. पण आता या लग्न मांडवामध्ये काही बोलायला नको म्हणून तो शांत बसतो. कारण आता शेवट तर गोड होत असतो. पार्थचं लग्न हे नंदिनीशी होत असतं, तर काव्या आणि जीवा यांचंही एकमेकावर प्रेम आहे, हे गुपित देखील आता सर्वांना समजलं असतं. मंत्री भोसले यांचा मुलगा मात्र पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाला विरोध करत असतो, तेव्हा मात्र त्याचा चांगला समाचार पार्थने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. पार्थ त्याला सांगतो, की "तू असं जबरदस्तीने लग्न लावत होता ना, आता माझ्याशी 2 हात कर, मी तुझं काय करतो ते बघ." असं म्हणून तो त्याच्या अंगावर जातो आणि आता निश्चितपणे ठरतं, की पार्थ आणि नंदिनी यांचंच लग्न होणार आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा नंदिनीला लग्न मांडवामध्ये नवरीच्या वेशामध्ये आणलं जातं आणि आता नंदिनीचं लग्न पार्थशीच होणार आहे, ही गोष्ट देखील फिक्स केली जाते. आता या सर्व गोष्टीवर नंदिनी आणि पार्थ देखील भलतेच खुश झालेले असतात. त्यांना आता बरं वाटत असतं, कारण त्यांची आता स्वप्नपूर्ती होत असते. तेव्हा शारदा देखील नंदिनीच्या जवळ जाते आणि म्हणते, "तू आज काय-काय सहन केलंय ना, हे मला चांगलंच समजतंय. पण आता काही का असेना, तुझं लग्न हे तुझ्या आवडत्या व्यक्तीबरोबरच होतंय, ते म्हणजे पार्थबरोबर होतंय. आता तुला कसं वाटतंय?" असं जेव्हा ती विचारते, तेव्हा नंदिनी तर आईला मिठीच मारते. आता काव्या देखील खुश झालेली असते. काव्या म्हणते, की "आज मात्र मी देवाला मानते, कारण किती काय-काय गोष्टी घडल्या, पण शेवट मात्र खूपच चांगला झाला." आता पार्थच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पार्थ आता नंदिनीच्या लग्नासाठी तयार झालेला आहे. पार्थला खूपच आनंद झालाय, कारण आत्तापर्यंतची वेळ ही खूप वाईट होती, पण ती वेळ टळून गेलेली आहे आणि आता चांगली वेळ आलेली आहे. ज्या वेळेची नंदिनी आणि पार्थ वाट पाहत होते, तीच वेळ आता आलेली आहे. आरुषी देखील आता हसताना आपल्याला पाहायला मिळते, कारण तिनं अगदी योग्य वेळेला सांगितलेलं असतं, की जीवा आणि काव्या एकमेकावर प्रेम करतायत आणि त्यामुळं जीवा आणि काव्या यांचं देखील लग्न होणार असतं आणि त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनी यांचं पण लग्न होणार असतं. आणि आता देशमुख आणि मोहिते यांच्या घरामध्ये आनंदी आनंद पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या जोडींची आपण वाट पाहत होतो, त्याच जोडींचं लग्न होताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हा भाग तुम्हाला पाहायला कसा वाटेल ते मात्र नक्की आमच्याशी शेअर करा. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.